तिथं वरती मंदिर आहे, ती झाडी आता ह्यो रस्ता आहे ना, ही पायवाट आता रस्ता तर बुजलायच झाडांनी, तर गाडी बिडी वरती जात नाही. मग तो रस्ता संपल तिथे एक माळ लागन बघा, माळातून असं इकडे फिरायचं. खाली आहे बघा, बट्टीचं गाव लागलं ना, एक पुढे गेलं की मग गाव राहिलं की डायरेक्ट साईडनी रस्त्याने वर यायचं, डायरेक्ट कडेलाची. आता ह्या डोंगराच्या कुशीमध्ये तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की इथे एखादं मंदिर असू शकते. मंडळी नमस्कार. जसा एखादा वाटेवरचा दगड बाजूला सारल्यानंतर आतून पाण्याचा झरा दिसावा, त्याचप्रमाणे वाटेत चालता चालता अचानक एखादं धार्मिक स्थळ सापडणं हा एक अनपेक्षित आणि रोमांचक अनुभव असतो. नेहमीच्या वाटेने किंवा आडमार्गाने जात असताना अचानक समोर एखादं प्राचीन मंदिर दिसलं तर मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. ते फक्त एक ठिकाण नसतं, तर ते एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक गूढ असतं. असा अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येतोच. आज अशाच एका अनोळखी वाटेवरून प्रवास चालू झाला. पुणे शहरापासून 60 ते 70 किलोमीटरच्या अंतरावर तोरणगडाच्या कुशीत गर्द झाडीमध्ये डोंगराच्या अगदी पोटात लपलेलं एक मंदिर पाहण्याचं भाग्य लाभलं. भाग्य अशासाठी की कोणतीही अपेक्षा नसताना हा योग जुळून आला. राजगड तालुक्यातील भट्टी वाघदरा गावापासून दूर डोंगरात गेल्या कित्येक पिढ्या आपले अस्तित्व जपणारं मंदिर पाहण्यासाठी गुंजवणी धरणाच्या बाजूने प्रवास चालू झाला. रानफुलांनी डोंगराला एक नवीन साज चढवला होता. धरणी मातेने नेसलेल्या हिरव्यागार शालूवर जणू काही फुलापानांनी नक्षीकाम केलं आहे असं वाटत होतं. मंदिर शोधण्याला आमचा वाटेड आज विकास सर आहेत. बऱ्याच दिवसांनी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे, नाही तर नेहमी ते मागच असतात, पण आज त्यांचा उत्साह खूप वाढलेला आहे. हे अनोखं मंदिर त्यांना बघायचं आहे. त्या डोंगराच्या कुशीमध्ये लपलेलं छोटंसं मंदिर आहे. आता तुम्हाला इथून जायचं, मला इकडून जायचं. ओके, हे तुमचं मंदिर आहे. तिथं वरती मंदिर आहे, ती झाडी आता ह्यो रस्ता आहे ना, ही पायवाट आता रस्ता तर बुजलायच झाडांनी, तर गाडी बिडी वरती जात नाही. मग तो रस्ता संपल तिथे एक माळ लागन बघा, त्या माळातून असं इकडे फिरायचं. हे बघा, इथं लाईटचे खांब आहेत, म्हणजे लाईट झालेली आहे, पण मंदिर इकडे असेल ना बहुतेक. नाही इकडे वर दाखवलंय का? नाही नाही नाही, लाईट इकडे आहे बघा. हे बघा, हा खांब आहे ना, हे बघा इकडे. ते काय म्हटले, त्या मंदिरावर लाईट गेलेली. तुम्ही आज मला वाट दाखवा, तुम्ही वाटड आहे माझ्या आज. ओके, 15 ते 20 मिनटं चाललेलं आहे आणि या ठिकाणी 2 वाटा एकत्र झाल्यात. तेव्हा का मग अशी ताई म्हटल्याप्रमाणे ही वाट आहे ना,
त्या किल्ल्याच्या आत खालची माची आहे ना तिकडे जाते आणि ही वाट त्या मंदिराकडे जाते. एक गुप्त आणि रहस्यमय मंदिर आहे इथं. आत्ता आम्ही जेव्हा ताईंना इथं भेटलो ना, तुम्ही पाहिलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये, त्या ताईंना भेटताना त्यांनी आम्हाला ह्या मंदिराचा उल्लेख केला आहे. फक्त एवढी काळजी घ्या म्हटल्यात की जरा झाडी खूप घनदाट आहे, वाट जरा चुकण्याची शक्यता आहे. तरी पण आपण जरा आपल्या ड्रोन महाराजांना पुढं पाठवून मंदिराचं लोकेशन कन्फर्म केलेलं आहे. हां, त्यामुळं मंदिर कुठे आहे माहिती आहे. आता ह्या पायवाटेने आपण निघालो आहे. एकदम किर्र घनदाट जंगल आहे. ताई म्हटल्याप्रमाणे जंगलातून जरा सावधगिरीने जायचं आहे. काठ्याबरोबर घेतलेला आहेतच आहे. एक बरं झालं आहे, पाऊस जरा उघडला आहे. आता काय होते, हे छत्री, पाऊस आणि ते आपलं शूटिंग सगळं करणं अवघड होते. आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असणारे ग्रह तारे आपण दुर्बिणीतून अगदी जवळ करून पाहतो, परंतु आपल्या अवतीभोवती असणारं हे खरं सौंदर्य आणि खरा खजिना यांच्याकडे मात्र आपण विशेष लक्ष देत नाही. ह्या डोंगराच्या कानाकोपऱ्यात आणि त्यांच्या पोटामध्ये आहेत ना अनेक रहस्यमय गोष्टी, रहस्यमय मंदिरं आणि जागा लपलेल्या आहेत. आणि ह्या जागा आहेत ना, ह्या रानमाणसांना बरोबर माहिती आहेत. अशा ठिकाणी जायचं असेल ना तर ह्या रानमाणसांचा जरा सल्ला घ्यावा आणि त्यांना विचारून जावं. कोणत्या गावचे मंदिर कुठे आहे ते? मंदिर नाही होतं मला. नाही चला नाही, ते मंदिर बाजूला मोठ्या मूर्त्या वगैरे आहेत ते कुठे आहेत? कुठल्या? ते म्हणले मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. कोण म्हणले? ते खालचे बाबा म्हणत होते आम्हाला. नाही नाही, ते खाली आहे बघा. बट्टीचं गाव लागलं ना, हां, ते पुढे गेलं की मग गाव राहिलं की डाव्या साईडनी त्या रस्त्याने वर यायचं, डायरेक्ट कड्यालाच आहे. तिकडे आहे का ते? हां, तिथं मंदिर आहे. ते वाळण द्यायचं. कुंड कुठे पाण्याचं? हा पाण्याची तर कुंड होती ना कुठेतरी? हा, ते तिकडे आहे, वाळण द्यायची तिकडे. वारण जाय तिथं मूर्ती आहे का मोठ्या मोठ्या? हा, तिथं मूर्ती. कसल्या मूर्ती आहेत त्या? हा? कसल्या मूर्ती आहेत? वाळण द्यायची मोठी मूर्ती आहे. परत आपलं रामाचं आहे, ह्याचं त्याचं मंदिर आहे. अच्छा. हो का, या ठिकाणी धुक्याच्या आड लपलेला तोरणा किल्ला आणि ह्या तोरणा किल्ल्याच्या अगदी कुशीमध्ये या ठिकाणी ते मंदिर आहे. आपला प्रवास चालूच आहे. तिकडे बघा, दूरवर त्या किल्ल्याच्या प्रत्येक डोंगराच्या कुशीमधून एक वॉटरफॉल दिसतो बघा. मंदिरं किती भव्य आहेत किंवा त्यांचं शिखर किती मोठं आहे किंवा त्यांचं गर्भगृह किती भारी आहे, त्यापेक्षा आहे ना या मंदिरात येऊन जी मिळणारी शांतता आहे ना ती महत्त्वाची असते. डोंगराच्या कुशीमध्ये बसलेलं मंदिर, ना इकडं कुणाला यायला व्यवस्थित सोय आहे ना रस्ता आहे, तरी पण इकडं भाविक येतात. का तर त्यांची श्रद्धा असल्यामुळं. या श्रद्धेला आहे ना एक वेगळ्या प्रकारचं बळ मिळतं माणसाला. हो का, इकडे दिसलं का? वाटाडे वाट चुकला, पण लाईटच्या खांबांनी बरोबर सापडून दिला आपल्याला मंदिर. अर्धा पाऊण तास अथक परिश्रम न थांबता चालत आलो आपण, तेव्हा कुठं आपल्याला हे मंदिर सापडले. श्री बापूजी बुवा प्रसन्न. मंदिर जरी छोटं असलं तरी ते पूर्णपणे झाडांनी वेढलेलं होतं. आतमध्ये शांतता होती आणि आजूबाजूला धार्मिक खुणा. तिथं कोणताही पुजारी नव्हता, पण तिथं असलेली शांतता आणि सकारात्मक ऊर्जा खूप वेगळी होती. त्या क्षणी मला जाणवलं की काही गोष्टी शोधायला लागत नाहीत, त्या स्वतःहून आपल्या समोर येतात. या धार्मिक स्थळांमध्ये फक्त इतिहास नसतो, तर त्यासोबत त्या ठिकाणी एक वेगळीच कहाणी जोडलेली असते.
मंडळी, माणसाच्या श्रद्धेला आहे ना कुठेही असं ठिकाण नसतं, जागा नसती, व्यक्ती नसती किंवा काही नसतं, म्हणजे कोणतंच बंधन नसतंय. आता ह्या डोंगराच्या कुशीमध्ये तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की इथे एखादं मंदिर असू शकते. अर्धा पाऊण तास चाललं की मग तुम्हाला हे मंदिर पाहायला मिळतंय. मंडळी, अचानक सापडलेल्या या स्थळांचं महत्त्व फक्त धार्मिक नसतं, तर ते माणसाला निसर्गाशी आणि स्वतःशी जोडायला मदत करतात. अशा ठिकाणी गेल्यावर आपल्याला शांत वाटतं, विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतो. मनात धार्मिक भावना नसतील तरी त्या जागेची शांतता आणि जुनेपण आपल्याला आकर्षित करतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा प्रवासाला जाल तेव्हा आजूबाजूला असलेल्या अशा अनमोल जागांकडे नक्की लक्ष द्या. काय माहिती, कदाचित तुम्हाला सुद्धा असाच एक अद्भुत अनुभव मिळेल. डोंगराच्या पोटात लपलेलं हे पुरातन मंदिर कसं वाटलं? कमेंटच्या रूपाने आपले अभिप्राय माझ्यापर्यंत पोहोचू द्यात. लवकरच भेटूया अशा एका आनंदी प्रवासात, एका नवीन वळणावर या वाटसरूसोबत. धन्यवाद.